मराठी कलाविश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं वयाच्या 38व्या वर्षी निधन झालंय. गेल्या काही काळापासून ती कॅन्सरशी झुंज देत होती. प्रियाच्या निधनाने सर्वांना धक्का बसलाय. तिच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर भक्तिरत्न पारखी यांनी देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या म्हणाल्या की प्रिया, काय बोलावं सुचत नाही, काय लिहावं कळत नाही. तुझी पहिली भेट झाली तुझ्याच रेस्टॉरंटला. किती आनंदाने आणि प्रेमाने तू तुझ्या रेस्टॉरंटमधल्या डिश ऑफर करत होतीस. नंतर तुला कॅन्सर झाला अशी उडत बातमी आली. पण ती बातमी खोटी असावी असंच वाटत होतं. पण नंतर आपली खरी ओळख झाली आणि मैत्री झाली. ती तू भेटशी नव्याने या सेटवर. तू किती उत्साहात असायचीस. मेकअप रूममध्ये किती मज्जा केली आपण काढलेलं चिमण्यांचं पेंटिंग अजूनही तसंच असेल. तू नेहमी स्वतः केलेला ताक घेऊन यायचीस. त्याची चव अजूनही लक्षात आहे. आपण घालवलेले प्रत्येक क्षण आठवतायत. मला म्हणाली होतीस मला थोडं बरं वाटू दे, आपण नक्की भेटू. पण काय यार, खूप 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 वाईट वाटत आहे प्रिया. पण तुला शेवटचं बघितल्यावर कळत होतं तुला किती यातना सहन कराव्या लागल्या असतील. ओळखताच येत नव्हतं तुला. किती धीटाने सामोरी गेलीस या आजाराला तू. प्रिया, तू नेहमी जवळ राहशील माझ्या. मन विचलित करणारी अशी भावनिक पोस्ट भक्तिरत्न पारखीने टाकली आहे. याचसह मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी प्रियाच्या निधनानंतर खंत व्यक्त केली आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.